भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त कोपरगाव तालुक्यात सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। कोपरगाव तालुका तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9 वाजता स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला। तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष पराग संधान, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। दरम्यान ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान आमदार आशुतोष काळे यांना व्हायरल इन्फेक्शनमुळे अशक्तपणा जाणवत होता। याचवेळी अचानक त्यांना चक्कर आल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये काही काळ चिंता निर्माण झाली। कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने डॉक्टर मुळे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले। हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी आमदार काळे यांची तपासणी केली असता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले। अशक्तपणामुळे चक्कर आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले। उपचार सुरू असताना संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे व पद्मकांत कुदळे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन आमदार काळे यांची भेट घेत त्यांची प्रकृतीची विचारपूस केली। उपचारानंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटात आमदार आशुतोष काळे यांना रुग्णालयातून घरी सोडवण्यात आले। यावेळी आमदार काळे यांनी आपण पूर्णपणे ठीक असून नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी काळजी करू नये असे सांगितले। तसेच त्यांनी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। आज 15 ऑगस्ट आजच्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 80 वर्ष पूर्ण त्या ठिकाणी झालेले, म्हणजे 80वा स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी साजरा करतोय। या निमित्ताने मी आपल्या सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। गेले 2-3 दिवस मला थोडं व्हायरल झाल्यामुळं थोडा अशक्तपणा आणि डिहायड्रेशन झालेलं होतं आणि म्हणून त्या निमित्ताने, त्या कारणाने थोडंसं आजच्या कार्यक्रमामध्ये मला थोडं वीक वाटलं आणि म्हणून काळजी म्हणून आपले डॉक्टर मुळे सरांकडे मी उपचार किंवा तपासणी करायला आलो। तसं काळजी करण्यासारखं कुठलंही कारण नाही। आपल्या सर्वांचे आशीर्वाद, आपण सर्व माझ्या मागे खंबीरपणे उभा आहात। आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला लवकर बरं वाटेल अशी मला खात्री आहे। पण आपण काळजी काही करू नका। आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। सुट्टींच्या निमित्तानं दादा तहसील कार्यालयात आले असताना त्यांना तिथं फ्लॅग होस्टिंग झाल्यानंतर थोडी सिन्कोपियल सिंड्रोम आल्यासारखं त्यांना जाणीव झाली। थोडा अशक्तपणा वाटला, पाय दुखू लागले। कारण म्हणजे कालच त्यांचा दिल्लीचा दौरा झाल्यामुळे परत येताना थोडं त्यांना फेवरिश आणि अशक्तपणा वाटत होता। परंतु हा नॅशनल कार्यक्रम आहे, राष्ट्रीय कार्यक्रम असल्यामुळे फ्लॅग होस्टिंग अटेंड करून बाकीच्या कार्यक्रमात व्यस्त राहावं म्हणून त्यांनी फ्लॅग होस्टिंगला अटेंड करण्याचं ठरवलं आणि फ्लॅग होस्टिंग झाल्यानंतर त्यांना थोडा थकवा जाणवू लागला, सिन्कोपियल वाटायला लागलं, थोडी चक्कर आल्यासारखी वाटली। म्हणून आम्ही इथं तपासलं तर सगळे पॅरामीटर त्यांचे स्टेबल आहेत। पल्स रेट इज नॉर्मल, BP नॉर्मल, शुगर इज नॉर्मल आणि कार्डिओग्राम इज ऑल्सो नॉर्मल। त्यांना थोडी सिम्प्टोमॅटिक थेरपी देऊन घरी पाठवत आहोत। विश्रांतीचा थोडा सल्ला दिलेला आहे 1-2 दिवसाचा। अदरवाइज इज ॲब्सोल्युटली ओके। थँक्यू।